तर महान त्यागी बाबा जोमदेवजी यांनी मानव धर्म जनजागृती अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्ती अभियान या माध्यमातून बाबांनी ज्या ज्या पद्धतीनं बैलबंडी असो अशा कुठलीही जशी जशी व्यवस्था मिळाली त्या त्या व्यवस्थानं निष्काम सेवा हे महान त्यागी बाबा जोमदेवजींनी खेळोखेळी जाऊन रंजले गांजले अशा लोकांकडे जाऊन अंधश्रद्धा मुक्त केलं, वाईट व्यसन. आज आपल्या देशामध्ये गव्हर्नमेंट अंधश्रद्धा व्यसनमुक्तीसाठी लाखो करोड रुपये खर्च करत आहे, तरी पण अंधश्रद्धा व्यसनमुक्त होत नाही. तर आमच्या महान त्यागी बाबा जोमदेवजीनं एकट्यानं एक अंधश्रद्धा व्यसनमुक्ती एक फुकटा काढून दिली आणि निस्वार्थ सेवा केली आहे. म्हणून एक लाखो गुरु झाले असे म्हणणं आहे, लाखो गुरु है जगत में फिर एक भी नहीं काम का, सब स्वार्थ के आसरे डंका बजात है नाम का, विश्वास का गुरु एक हो बाकी नहीं कुछ ध्यान दे, महान त्यागी बाबा निष्काम सेवा करे ऐसे गुरु पर ध्यान दे ध्यान दे. तर महान त्यागी बाबा जोमदेवजी आपल्याला भगवंताचा परिचय करून दिला आहे. आणि भगवंत कुठं आहे? ज्या परमेश्वराने आकाश पाताळ वायू अग्नी व पाणी या पंचतत्व सृष्टी निर्माण करताना जेव्हा पृथ्वीची रचना केली तेव्हा तो जगाचा निर्माता परमेश्वर आपल्या जीवात्म्यात आहे. परमेश्वर मूर्तीमध्ये नाही तर प्रत्येक जीवात्म्यात वास करत आहोत हे फक्त मानवच समजत. म्हणून भगवंताला सतत जवळ ठेवण्याकरता महान त्यागी बाबा जोमदेवजींनी दिलेल्या तत्वशुद्ध नियमाचे पालन केले पाहिजे. परमेश्वर हा सत्य आहे आणि प्रत्येक नर नारीमध्ये तो विश्वास करत असतो. आणि सर्व मानव धर्म महान त्यागी बाबा जोमदेवजींनी एक निर्माण करून एक परमात्मा एक सेवक आहे आणि सर्वात सेवकाच्या माध्यमातून हा मानव धर्म एक बनवलेला आहे. आपण म्हणतो की बरेच अनेक मला सुद्धा म्हणतात हा तुमचा धर्म आहे. धर्म आहे, धर्म नाही. धर्म हा एक आहे, हा मार्ग आहे. तू या मार्गाने नको जाऊ, या रस्त्याने जा, चांगल्या रस्त्याने जा. हा आम्ही फक्त मार्ग दाखवतो, रस्ता दाखवतो. धर्म प्रत्येकाच्या जागेवर आहे. धर्माची कोणतीही आपण अवलंबना केली नाही. म्हणून महान त्यागी बाबा जोमदेवजी की भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मला. जोपर्यंत आपला मन स्वच्छ राहत नाही तोपर्यंत आपण आपल्या मनाला स्वच्छ राहून आपले दुःख दूर करू शकतो. खराच तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पण. कारण या देशामध्ये जर एक धर्म एक चित्त जर लोक असतो तर या धर्मामध्ये आपण या उद्धार झाला. म्हणून महान त्यागी बाबा जोमदेवजींना आम्हाला शिकवण दिली, बोले तसा चाले त्याची वृंदावनी पावली. म्हणून आपण बोलण्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. स्वभाव बरेच मार्गदर्शक म्हणो सेवक असो, आपण आपला जो स्वभाव आहे स्वभाव बदलावला पाहिजे आणि राग आणणे बंद केलं पाहिजे. हा महत्वाचा आहे. म्हणून चर्चा बैठकीचा उद्देश काय? आपण जे चर्चा बैठक केला पंधरवाडी आठवडी भव्य सेवक संमेलनाच्या माध्यमातून भगवंताच्या प्राप्तीकरिता निष्काम कर्म साधण्याकरिता जे 4 तत्व दिले आहेत त्याचा अभ्यास करून भगवंताचे महान गुण म्हणजे सत्य मर्यादा प्राप्त करून नियमाप्रमाणे वागावे हा संदेश आपल्या चर्चा वाटकेतून येतो. तत्वाच्या शब्दाशी शब्दाच्या अनुभवाशी लक्ष साधून परमेश्वरी कृपेची ओळख करून द्यावी व आलेल्या सेवकांना तरुणाच्या पायाकडे होण्याचा प्रयत्न. आलेल्या सेवकांनी कुटुंबात सेवकात
एकता करावी हे महान त्यागी बाबा धुंदुलीचा आदेश आहे. म्हणून समुद्र को लहरों के देख कर नैया पार नहीं होती, कोशिश करने वालों कभी कभी हार नहीं होती. आपण तत्वसत नियम आणि राग आणणे बंद करणे आणि माणसाच्या जे मार्गामध्ये आपण येतो आपला स्वभाव बदलवणे हाच खरा उद्धार आहे. ते भगवंताचे गुण आहे. म्हणून मी सुद्धा गडचिरोली जिल्हा इथून डायरेक्ट आम्ही जवळपास 200 किलोमीटर आलो. आता 21 डिसेंबरला जो कार्यक्रम होता भव्य सेवा संमेलनाचा, ते बुद्धे साहेब आहेत, ते बुद्धे साहेब आले होते. मला वाटते 270 किलोमीटर ते आले आणि त्या गावाच्या एक अनुभव सांगतो. त्या गावापासून 100 किलोमीटर आमचा भाग जंगली पहाडी आहे, आदिवासी भाग आहे. त्या भागामध्ये मी एक इलेक्ट्रिक ठेकेदार आहे. एसपीआरपीच्या माध्यमातून जे काही पोलीस स्टेशन आहेत 5-10 किलोमीटर अंतरावर जंगलामध्ये स्टेशन आहे. त्या कामासाठी जात असताना 25 नक्षलवाद्यांनी मला पकडला होता आणि डायरेक्ट मला बंदूक लावला होता. मी घाबरून गेलो. माझे पूर्ण काटे उपयोग गेले. कारण याच्या पहिले नक्षली एरियामध्ये भरपूर ठेकेदार, भरपूर सरपंच, पोलीस पाटलांना मारण्यात आले. पण एक भगवंताच्या कृपेमुळे मी तिथं वाचलो. कारण मला ऐरी तालुका एक आपल्या इकडे जास्त झिंबल गट्टा आणि पल्ली असे बरेच गाव आहेत. झिंबलगट्टा देसली पेठा याच्यामध्ये नद आहे. त्या नदीमध्ये त्या 10 वर्षाच्या 15 वर्षाच्या पहिले नक्षलवाद्यांनी बस उडवली होती. 15 पोलीस तिथे मरण पावले. आणि मी त्याच रस्त्याने जात असताना एसपीआरपीची काळी पिवळी एसपीआरपीच्या गाड्या काहून आहेत? कारण का ते नंबर प्लेट बदलत राहतात, समजलं नाही पाहिजे म्हणून पोलीसवाले ते आपल्याकडे ते गाडी देतात. आमची सुद्धा गाडी नदी पार करत असताना नदीमध्ये रेतीमध्ये फसली. गाडी 4 व्हीलर 4 चक्क होत होते, पण गाडी रेस करू अर्धा घंटा झाला. तेवढेच 22 नक्षलवादी 3 महिला डायरेक्ट येऊन आमच्यावर बंदुकी करतात आणि पिस्तूल बंदुकी लावल्यानंतर खूप घाबरलो. आम्हाला पूर्ण नग्न केलं. 2 घंटे आमच्या कब्जात ठेवलं. मला कब्जात ठेवल्यानंतर एक मराठीमध्ये बोलणारा जो हेड असते त्यांचा नक्षल्यांचा, तो पुणेकडला होता, मराठीत बोलत होता. साहेब म्हणलं आम्ही काही पोलीसवाले नाही, आम्ही आरोग्य सेवक आहोत. मला थोडासा खोटा बोलावा लागला. माझी बदली वडसा तालुक्यातून झाली. अंदरमध्ये डीप मध्ये मला माहीत नसल्यामुळे मी चामोर्शी तालुक्यामध्ये काळी पिवळी गाडी किड्याला घेतली आणि जंगल बघण्यासाठी आलो. नाही असं होत नाही म्हणे, पूर्ण कपडे काढले. तर दुसरा एक पोलीसवाला होता माझ्यासोबत, तो कपडे काढत नव्हता. त्याने बंदुकीने खूप टोचलं. मला माहित नाही तो काढत काऊन नव्हता, पण जो मुख्य त्याचा कमांडो होता नक्षल्यांचा, भाऊ म्हटलं तो लाजत असेल, महिला पोलीस आहे, त्याच्यामुळे गाडीच्या मागे त्यांना काढू दे. मग त्याला गाडीच्या मागे जाऊन त्यांनी कपडे काढले आणि दोघंही आम्हाला दंगेत केले. मग भगवंताला म्हटलं, भगवंता आम्ही पोलीसवाले नाही आणि त्याच्यामुळे आम्ही खूप घाबरलो. त्यांना म्हटलं की मी एक आरोग्य सेवक आहे, बदली झाली. मी तुम्हाला याच्यानंतर जेव्हा इकडे येईल तुम्हाला औषधीचा पुरवठा करतो.
असे म्हणून त्यांना असं वाटलं की आम्ही उलट त्याची छत्तीसगडची बाउंड्री होती. त्यांना वाटलं का हे जातील कुठं, आम्हाला जाणीव होतं उलट आतमध्ये. त्याच्यामुळे त्यांनी भगवंताला का माहित नाही आमची गाडी त्या 25 लोकांनी काढून दिली नक्षलवादी. बाहेर काढल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला न जाता एक आरोग्य सेविका, एक पेठ्या म्हणून आहे बाई, मॅडम आहे, सिस्टर आहे, त्यांच्याकडे गेलो आणि खोटा बोला लागला की मी आरोग्य सेवक आहे, इथं बदली झाली. सिस्टर म्हटलं आम्हाला सिकल सेल, थायरॉइड हे बाकीचे जे काही बिमारी आहेत ते आम्हाला रिपोर्ट द्या, मी डीओसी ऑफिस कडून आलेलो आहोत, मला माहिती पाहिजे. सर म्हणे मी तुम्हाला 8 दिवसात येतो. नंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो ते जवळच्या, तिथं विचारलं का तिथं काही मुलं गेले आहेत का पोलीसवाले, त्याचा आपण स्लाइड घेण्यात येईल. मग तिथं गेलो. आम्हाला गेल्यानंतर तिथे काहीच करत नव्हतं, एस्टिमेट काढला आणि आला. जेव्हा त्याला म्हटलं पोलीसवाल्यांना तू पॅन्ट का काढत नव्हता, तर तो म्हणे माझ्या या पॅन्टेच्या मधामध्ये एक लंबावाला चाकू आहे, तो जर काढताना मी दिसलो तर माझ्या हमला करतील. त्याच्यात मी सावध होतो, मी सुद्धा त्यावर हमला केलो असतो. अरे ते 25 लोक, आपण दोघं जण का करणार आहोत. म्हणून भगवंत हे जागृत आहे आणि भगवंताला आपण कधी एक नाम स्मरण करून भगवंताला म्हटलं आम्हाला वाचवा, तर भगवंताने आम्हाला येताना सुद्धा आम्हाला काही त्रास झाला नाही. एक महान कृपा, महान त्यागी बाबा दुर्दैवीची आहे. म्हणून आमचा जो भाग आहे, आम्ही जो संमेलन केला आहे तो टोटली नक्षली एरिया गाव आहे आणि त्या गावाकडले काही सामिली झाले असतील नक्षलवादी, ते सुद्धा आमच्या मार्गामध्ये आले आहेत आणि या मार्गाच्या विचाराने चालून सुखमय जीवन जगत आहेत. वेळ होत आहे म्हणून माझ्या बोलण्यात चालण्यात काही चुका झाल्या असतील तर भगवान बाबा हनुमानजी माफ करतील, महान ते बाबा गुरुदेवजी, तसेच सर्व सेवक सेविका, बाल सेवक नमस्कार.